नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, काल दिल्ली येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीचा अजेंडा एकच होता आणि तो म्हणजे शिवसेना हा पक्ष भविष्यामध्ये कसा वाढवायचा. मात्र काल ही पण एक बैठक होती आणि दुसरी म्हणजे इंडिया आघाडीची देखील बैठक दिल्लीमध्ये होती. मात्र या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित नव्हते. ते होते उपस्थित परंतु ऑनलाईन. त्यामुळे उद्धव ठाकरे हे ऑनलाईन का उपस्थित राहिले व ते इंडिया आघाडीवरती नाराज आहेत का, असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत. उद्धव ठाकरे इंडिया आघाडीची जी बैठक होती दिल्लीला, त्यामध्ये प्रत्यक्ष नव्हते तर ऑनलाईनरित्या उपस्थित होते. मात्र ते दिल्लीला का गेले नाहीत असा सवाल आता सगळ्यांच्या समोर येतोय, उपस्थित राहतोय. मागच्या वेळेस ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित नव्हत्या कारण त्या नाराज झाल्या होत्या. परंतु उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांची समजूत काढली, पुढाकार घेत समजूत काढली आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी अशी गोष्ट केली. मात्र यावेळेस ते स्वतः उपस्थित नव्हते. त्यामुळे आता राजकीय चर्चांना वेगळंच उदाहरण आलंय किंवा चर्चा वेगळ्याच सांगतायत. त्या म्हणजे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आहेत की उद्धव ठाकरे इंडिया आघाडीवरती नाराज आहेत. यावरती आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे. यावर एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी आपल्याला एकच सांगतो, जे लोक निरुत्साहित झालेले आहेत ते लोक गलीगात्र झालेले असतात. म्हणजे इंडिया आघाडीमध्ये आल्यानंतर आपला पराभव होतो असा त्यांचा समज, असा त्यांचा विश्वास निर्माण झालेला आहे. त्यामुळे काही लोक या बैठकीपासून दूर झालेले आहेत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला व उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका देखील केली. मात्र अजूनपर्यंत संजय राऊत यांच्याकडून काही प्रतिक्रिया आलेली नाहीत व स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील काही प्रतिक्रिया याबाबत आलेली नाहीत. तर आपलं काय मत आहे नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला पण अजिबात विसरू नका. धन्यवाद.